गुड मॉर्निंग. तर काल रात्री फेडनी एक मोठा डिसिजन घेतला आणि या डिसिजननुसार फेडनी व्याजदरामध्ये 0.25 बेसिस पॉईंट कपात केली. तर अर्थात पाव टक्के कपात केली. आणि ह्या पाव टक्के कपातीनंतर आपल्याला जे अमेरिकन मार्केट आहे त्या मार्केटमध्ये एक मोठी तेजी बघायला मिळाली. आणि ती तेजी बघितली तर डाव जोन्समध्ये जवळजवळ 497 पॉईंटची तेजी, 1% तेजी. त्याच्यानंतर S&P 500 मध्ये आपल्याला जवळजवळ पाऊण टक्क्याची तेजी आणि नॅसडॅक मध्ये पाव टक्क्याची तेजी बघायला मिळाली. विक्स अमेरिकेचा जवळजवळ 7% खाली येताना दिसला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डॉलर इंडेक्समध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घसरण आपल्याला बघायला भेटली. तर आता ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम असा झाला का जो डॉलर इंडेक्स आहे तो जो घसरला आणि त्याचा फायदा आपल्याला सोन्यामध्ये होताना दिसला. आणि मग आता जो सोन्यामध्ये पाऊण टक्क्याची तेजी आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळते आणि चांदीमध्ये 3% तेजी. आता चांदीमध्ये तर कंटिन्युअसली आपण बघतोय का दररोज चांदी 2-3% वाढते. पण आता एकंदरीतच एक महत्वाची गोष्ट आहे का फेडने व्याजदर कमी केलेले आहेत. आणि पण आता ह्या सगळ्या गोष्टींवरती अजूनही डोनाल्ड ट्रम्प नाराज आहेत. आता डोनाल्ड ट्रम्प असे म्हणतात का 0.25 बेसिस पॉईंट ही कटौती कमी आहे. आणि त्यानंतर सगळी जी आहे व्याजदर कपातीची घोषणा ती केल्यानंतर जे फेडचे चेअरमन आहेत पॉवेल आणि त्यांनी अशी घोषणा केली की आम्ही पुढच्या वर्षी फक्त एकच वेळेस व्याजदर कपात करू. मार्केटला अपेक्षा होती का पुढच्या वर्षी 2 वेळेस व्याजदर कपात होईल, पण आता त्यांनी घोषणा केली आहे की पुढच्या वर्षी फक्त एक वेळेस व्याजदर कपात होणार आहे. मग आता ह्या पुढच्या वर्षी एकच वेळेस व्याजदर कपात होणार म्हणून परत अमेरिकन मार्केट पडतं का काय, आता हे आपल्याला त्या ठिकाणी बघावं लागेल. पण आता काल जर आपल्या मार्केटमध्ये काय काय झालेलं आहे आणि याचा जर आपल्याला गोषवारा घ्यायचा असेल तर आपण इथे बघू शकता का काल आपल्या मार्केटमध्ये काय झालेलं आहे. तर आपल्या मार्केटमध्ये एक महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे. तो प्रॉब्लेम असा आहे का आपल्याकडं जी विदेशी गुंतवणूकदार आहेत ते काही केल्या सेलिंग त्यांची थांबत नाही. काल त्यांनी कॅश मार्केटमध्ये 1650 करोड रुपयाची सेलिंग केली आहे. त्यानंतर त्यांनी इंडेक्स फ्युचरमध्ये 1123 करोड रुपयाची सेलिंग केली आहे आणि 790 करोड रुपयाचे स्टॉक फ्युचर विकलेले आहेत. आणि हा जर आकडा बघितला त्यांचा सेलिंगचा तर हा आकडा येतोय अराउंड जवळजवळ 3,500 करोड रुपयाचा. म्हणजेच अर्थात कंटिन्युअसली FIचे जर आकडे तुम्ही बघितले तर हे डेलीचे त्यांचे सेलिंगचे आकडे आहेत. आता हे कंटिन्यू बघा, हे आता तारखेला 27 नोव्हेंबरला का जी त्यांची सेलिंग चालू झाली आहे तेव्हापासून कंटिन्युअसली सेलिंगचे आकडे आहेत. एकही दिवस असा नाहीये का त्यांनी फक्त म्हणजे जो 27 ते जवळजवळ 10 डिसेंबर पर्यंत जे 15 दिवस झालेत कंटिन्युअसली सेलिंग चालू आहे. आणि त्यामुळे आपलं मार्केट वरच्या लेवलला सस्टेन होत नाहीये. पण आता एकंदरीत जर आजचा आपण माहोल बघितला तर जो गिफ्ट निफ्टी आपला आहे तो आपला गिफ्ट निफ्टी जवळजवळ 100 पॉईंटच्या आसपास वरती आहे. गिफ्ट निफ्टी आपण या ठिकाणी जाणून घेऊ किती आहे. आणि बघा आता हा जो गिफ्ट निफ्टी आहे हा आहे अराउंड किती 25,947 आणि काल आपण क्लोज झालेलो आहे 25,860च्या आसपास. म्हणजेच अराउंड जवळजवळ 85-90 पॉईंटच्या आसपास गिफ्ट निफ्टी वरती आहे. पण आता आपल्याला प्रॉब्लेम तोच आहे. आता ओपन होणार आपण 25,947 म्हणजेच अराउंड का जो आपला निफ्टी 25,000 निफ्टी स्पॉट जो 25,750च्या आसपास क्लोज झालाय कुठंतरी आपण 25,840च्या आसपास त्या ठिकाणी आपण गॅप अप ओपन होऊ किंवा 25,800च्या वरती गॅप अप ओपन होऊ आणि मग आपण त्या ठिकाणी ह्या 25,800च्या लेवलला सस्टेन राहणार का हा मोठा प्रश्न आहे. मग जर आपल्याला खरेदी करायची असेल तर काय करायला पाहिजे. तर खरेदी करायची असेल तर आपल्यासाठी महत्त्वाचा पॉईंट आहे. तर 25,800च्या वरती 15 मिनिट जर टिकला तर आपण त्या ठिकाणी बाय करू शकता. तिथून आपल्याला मे बी पॉसिबिलिटी आहे का 25,900, मी तुम्हाला निफ्टी स्पॉटचं बोलतोय, तर 25,900च्या आसपास आपण त्या ठिकाणी जाऊ शकतो. आणि किंवा जर थोडा डीप मिळाला 25,700च्या आसपास तर मग आपण त्या ठिकाणी बाय करू शकता. ह्या दोन पॉईंट आपल्याला महत्त्वाचे आहेत. 25,800च्या वरती टिकणं गरजेचं आहे
आणि किंवा काही कारणास्तव एखादा डिप जर मिळाला तर 25,700च्या आसपास तुम्ही त्या ठिकाणी खरेदी करू शकता. तर आता एकंदरीतच हे आहे आपल्याला मार्केट प्री मार्केट ओपन डाटा जो आहे तो मी तुमच्यासमोर मांडलेला आहे आणि आपल्याला यानुसार आपण डिसिजन घ्यायचं आहे की कशा प्रकारे ट्रेड करायचं आहे. ओके, तर त्यामुळे आपण थांबतोय आणि परत भेटूया आपण नवीन विषयासह. आज माहिती चांगली वाटली असेल तर आपण आपल्या या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका.